बॅटिंग खऱ्या अर्थानं साकारली गेली. हर्ष पारधीच्या माध्यमातून सलामीचा फलंदाज खऱ्या अर्थानं सचिन लांगी बाद झाला होता. या टीमचा कर्णधार अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. तिथून मात्र टीमला सावरले खऱ्या अर्थानं हर्ष पारधी आणि सुधीर पवार यानं एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 5 चेंडू आणि अजूनही इथून विजयासाठी 4 धाब्यांची गरज. 39 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडू निर्णायक असणार या मॅच मधला. प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती खेळावं लागणार आहे दोन्ही टीमला. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज. एखादा निर्धाव चेंडू पुनश्च आपण पाहतोय या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल, परंतु तेच विपरीत जर पाहायला गेलो तर एखादा मोठा फटक्याकडे आता इथून पाहत असेल स्वप्नील 11 टीम. इथे मात्र थोडस गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करायचं होतं, परंतु गोलंदाज देखील तेवढा ताकदीचा आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. एक डॉट बॉल आलाय. पुनश्च मॅच मध्ये कमबॅक केलाय सह्याद्री वॉरियर्स टीम न. ती देखील खऱ्या अर्थानं पाहायला गेली तर सहजासहजी मात्र ही मॅच सोडणार नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला देखील बरंच काही सॅक्रिफाईस करावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू द बॉलर. विकेट. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण. सुधीर पवार हा बाद झालाय. एक सिंगल रन घ्यायची होती. हर्ष पारधीला स्ट्राईक वरती आणायचं होतं. आता इथून मॅच फसले की काय असा प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ज्या पोपटी कलरच्या पताकावरती बसलेत प्लीज उठा. आपण सहकार्य करा थोडा. व्हाईट बॉल. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आलाय. आणि अंपायर मध्ये डिस्कस होत आहे, त्यानंतर मात्र निर्णय होईल. दोन्ही टीम अंपायर वरती कोणताही दबाव आणू नका. फार चांगली अंपायरिंग आपण गेले 5 दिवस या मॅच साठी खऱ्या अर्थानं पाहतोय. चला बाहेरून कुणी आवाज देऊ नका. डिसिजन पेंडिंग असेल आणि अंपायरच्या मनामध्ये पंचांच्या मनामध्ये जर शंका असेल तर डिसिजन पेंडिंग असेल. चला चला डॉट बॉल असेल. आपण मॅचला सुरुवात करायची आहे आणि बाहेरून कृपया करून कुणीही आवाज द्यायचा नाहीये.
इथे दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आहेत मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आहेत. पंचांना जर शंका असेल दादा, आपण पंचांना शंका असेल तर आपण पहिलंच सांगितलंय. दादा आपण पहिलेच सांगितलंय, पहिल्या दिवसापासून जर पंचांच्या मनात शंका असेल तर मात्र डिसिजन थर्ड पंचांकडे असेल. पंचांच्या मनामध्ये शंका होती ती आपण इथे पाहिली आणि मात्र बॉल डॉट आहे हे सिद्ध झालं. 2 बॉल आणि मात्र 4 धावीची गरज. पुन्हा एकदा हलक्यात आणि कट केला चेंडू, फाईन स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव 1 धाव आणि मात्र 1 बॉल आणि आता 3 धावीची गरज. 1 चेंडू मध्ये 3 धावीची गरज आहे. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचे आहे. ज्याला कुणी जाऊन हरवत नाहीये त्याला जाऊन मला हरवायचे आहे. माझ्या हात पाय शरीर जखमेने थकून गेले आहेत आणि अशा वेळेस ते लक्ष्य मला समोर दिसते आणि ते गाठण्यासाठी एक एक पाऊल मला पुढे टाकायचं आहे आणि त्यावरती विजय मला मिळवायचा आहे. विजय मला मिळवायचा आहे सांगत असताना हर्ष पारधी. जर सामना टाय झाला मित्रांनो तर सुपर ओव्हर कंपल्सरी एका चेंडू मध्ये 3 धावीची गरज असेल याची आपण नोंद घ्यायची मित्रांनो. कंपल्सरी 3 धावा कराव्याच लागतील. 3 धावीची गरज असेल. 1 बॉल 3 धावीची गरज. पैसा वसूल सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल मात्र निर्धाव. काय सामना होता, अगदी अगदी पैसा वसूल सामना. याच पद्धतीने सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रेक्षक सामना पाहायला येतात आणि पैसा वसूल सामना. आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय तो गोलंदाजी करत असताना योगेश. नो डाऊट